माझं नाव स्मरा दीपक पाटील आणि मी दमा मिराजदारांची माझी पहिली चोरी ही कथा सादर करणार आहे. आता मी अट्टल चोर झालो आहे. लोकांची घरं फोडणं, तिजोऱ्या उकळणं, दरोडे घालणं ह्या गोष्टी मी अगदी विलक्षण सफाईनं करतो. पण एकेकाळी मी चोर नव्हतो, बिलकुल नव्हतो. तुमच्यासारखाच एक प्रतिष्ठित आणि सभ्य गृहस्थ होतो. म्हणजे दुसऱ्याचे पैसे उसनवर घेणं आणि ते परत न करणं, दुसऱ्याकडून मागून आणलेलं पुस्तक गमावून टाकणं, घरात आलेल्या पाहुण्यांची शक्य तितक्या लवकर रवानगी करायची व्यवस्था करणं, जो समोर नसेल त्याच्या इतरांपासची कुचकाळ्या करणं, ही सभ्य गृहस्थाची सारीच वैशिष्ट्य माझ्याकडे होती. थोडक्यात सांगायचं म्हणजे मी एक अत्यंत अब्रूदार आणि सज्जन गृहस्थ होतो. मग मी चोर कसा झालो हीच हकीकत आज मी तुम्हाला सांगणार आहे. त्या दिवशी रात्री जेवण करून आम्ही झोपी गेलो तेव्हा सगळंच ठीकठाक होतं. पण दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र सगळंच बिघडलं होतं. आमच्या मांडीवरची भिंत कोणीतरी फोडली होती आणि वरच्या ट्रंका पेट्या विस्कटून पडल्या होत्या. एकूण आपल्या घरी चोरी झाली आहे ही गोष्ट माझ्या ध्यानात आली. दिवस रात्र कष्ट करून जे मिळवलं, जे साठवलं ते एका रात्रीत अगदी शिटोफीनं नाहीसं झालं होतं. हे बघून मला अगदी भ्रमिष्ट झाल्यासारखं झालं आणि ह्याच भ्रमात मी एक अतिशय वेड्यासारखी गोष्ट केली. तरा जाऊन पोलिसात वर्दी दिली. त्यामुळे एक 4-2 पोलीस, फौजदार, इतर मंडळी एक तास दीड तासात माझ्या घरी आली. फौजदारांचा देह हा वाजवीपेक्षा अधिक विस्तृत होता. त्यांचं डोकं आखूड आणि लहान होतं. मिशा अगदी आकडे बास. आपल्या जाड बोटांच्या फटीत धरून त्यांना पिळ घालीत ते खुर्चीवर बसले. घडलेली सगळी हकीकत त्यांनी मला विचारली. जे काही घडले ते मी त्यांना सांगितलं. ते एका पोलिसाने टिपून घेतलं, पंचनामा केला, भिंतीला पडलेल्या भोकाचं निरीक्षण केलं. नंतर माझी लेखी तक्रार लिहून घेण्यात आली. त्या कागदावर मी सही केली. मग चौकशीचं काम सुरू झालं. बैलाची शेपटी पिरगळावी त्याप्रमाणे आपल्या मिशा पिरगळत फौजदारांनी विचारलं, अशी कशी काय झाली चोरी? हे मला कळलं असतं तर चोरी होण्याची संभाव्यताच फार थोडी होती. पण दुर्दैवानं चोरी झाली होती आणि ती कशी झाली ह्याचं मला बिलकुलच ज्ञान नव्हतं. मी फौजदार साहेबांना तसं सांगितलं तेव्हा त्यांनी अगदी गंभीर चेहरा केला. हेच चुकतं तुम्हा लोकांचं. पोलिसांना कशी खडा माहिती सांगितली पाहिजे. अहो पण ती सांगायची कशी म्हणजे घडा बोलायचं. आपण झोपलो केव्हा, चोर आले केव्हा, भिंत फोडली केव्हा, परत गेले केव्हा, हे सगळं कसं व्यवस्थितशीरपणे सांगता आलं पाहिजे. माहितच नसेल तर मग काय रडावं आम्ही? तपास कसा करायचा? अशानं प्रकरण फाईल होईल. हे त्यांचं म्हणणं खरंच होतं. त्यांना जर चोरांच्या हालचालीची माहितीच दिली नाही तर त्यांनी तरी काय करायचं? चोर कसे शोधून काढायचे? वास्तविक घर मालकांची आणि पोलिसांची ही अडचण समजून घेऊन त्यांनाच आपणहून सर्व माहिती द्यायला हवी. पुढून म्हणा, मागून म्हणा, कळवली तर काय मोठा फरक पडणार आहे? पण नाही ना. चोरांना एवढी माणुसकी आल्यावर अजून काय पाहिजे होतं? असा काहीतरी अतिशय उद्वेगाचा विचार माझ्या मनात आला आणि मी गप्प बसलो, अगदी अपराधासारखा चेहरा करून. मग फौजदारांनी थोडा वेळ विचारमग्न चेहरा केला आणि पुढे विचारलं, बरं तुमचा संशय कोणावर? संशय घेण्यासारखं मला तरी कुणीच आठवत नव्हतं. पुढे नाही बुवा. असं कसं होईल? फौजदार खेकसून म्हणाले, तुम्हाला कोणाचा तरी संशय वाटायलाच हवा. अच्छा असं आहे का? अलबत, ते ठासून म्हणाले, त्याशिवाय आम्हाला तपास करताच येणार नाही. हा बरोबर असं म्हणून मी विचार करू लागलो. पण कोणाचा संशय घ्यावा म्हणून काही डोकंच चालत नव्हतं. तसं म्हणाल तर शेजाऱ्यांचा काही मला संशय नाही. बरं पुढे? गल्लीतल्या लोकांचाही नाही. हा माझ्या बायकोला मात्र सवय आहे खिशातले पैसे पारभारे घ्यायची. असं? ही महत्वाची माहिती आहे, लिहून घ्या. असं म्हणत फौजदारांनी ती माहिती आपल्या डायरीत टिपून घेतली. इकडची तिकडची थोडी चौकशी केली आणि मग या संध्याकाळी ऑफिसमध्ये असं सांगून बरोबरच्या पोलिसांना घेऊन ते डुलत निघून गेले. या वेळेपर्यंत आपल्या घरी पोलीस आले आहेत ही अद्भुत वार्ता आजूबाजूला पसरली होती. त्यामुळे बाहेरचे बरेच लोक जमा झाले होते आणि मी रिकामा होण्याचीच ती वाट पाहत होते. फौजदार साहेब गेल्यावर हे लोक भराभर आत शिरले आणि माझ्या भोवती कोंडाळी करून उभे राहिले. त्यात नानासाहेब, अप्पासाहेब, भाऊसाहेब ही प्रतिष्ठित मंडळी जशी होती तशाच रमा काकू, गंगू आत्या, गोदा मावशी, सखू मामी ह्या सभ्य बायकाही होत्या.
काय अण्णासाहेब, तुमच्याकडे चोरी झाली? नानासाहेबांनी विचारलं. मी मानेनच होय असं म्हटलं. म्हणजे काय झालं तरी काय? मी थोडक्यात त्यांना काय घडलं ते सांगितलं. तेव्हा भाऊसाहेब अगदी कळवळून म्हणाले, अरे रे, चुकलंच तुमचं अण्णासाहेब. सामान वर आणि आपण खाली. काही खरं नाही. आपण जिथे झोपायचं तिथेच सामान घेऊन झोपायला हवं. तितक्यात रमा काकूंनी विचारलं, बरं गेलं तरी काय काय? मी आठवून आठवून सांगू लागलो. चांदीची भांडी गेली सगळी, ठेवणीतले कपडे गेले, हा जिन्साही गेल्या. काय काय होता बुवा जिन्सा? सुकू मामींनी अगदी कुतूहलाने विचारलं. बिलवर 4 तोळ्यांचे, हा पाटल्या जाळीच्या 4 तोळ्यांच्या. बरं, चपला हार 5 तोळ्यांचा. हे ऐकून गंगू आत्या मध्येच तोंड घालून म्हणाल्या, म्हणजे तुमच्या मंडळींच्या अंगावर असतो तोच की नाही? हा हा तोच. का बरं? मग तो चपला हार कुठला? मग शाकुंतल हार म्हणतात त्याला. हा असेल असेल तोच असेल, मी म्हणालो. आणि 5 तोळ्यांचा कुठला आलाय मेला? 4 तोळ्यांचा असेल फार फार तर. मी पाहिला होता ना. असेल असेल 4 तोळ्यांचाही असेल. माझ्या काही लक्षात नाही एवढं. वाद थांबवण्याच्या हेतूने मी घाईघाईनं म्हणालो, बरं त्या भिंतीचं भोग पाहायचं आहे ना, चला मग लवकर माडीवर. माडीवर नेऊन चोरांनी भिंतीला पाडलेलं छिद्र दाखवण्यात अर्धा तास गेला. कारण आलेल्या लोकांनी सर्व दृष्टीने त्याची पाहणी केली, चर्चा केली, वाटाघाटी केल्या. एक दोघांनी तर भोकातून बाहेर जाता येतं किंवा नाही ह्याचाही प्रयोग करून पाहिला आणि चोराला ह्यातून आत बाहेर जाता येईल असा निर्णय दिला. काहींनी त्याची लांबी रुंदी मोजली आणि इतकं मोठं छिद्र पाडायला निदान 1.5 तास तरी लागलाच पाहिजे असा सगळ्यांनी मिळून ठराव केला. या संबंधी 1.5 तासात आम्ही एकदाही जागे झालो नाही. ह्यावरनं आम्ही कुंभकर्णाचे अवतार तरी असलो पाहिजे किंवा बहिरे तरी असलो पाहिजे असा बहुमोल विचार त्यांनी व्यक्त केला. हे सगळे लोक घराबाहेर पडेपर्यंत मला स्वतः संबंधी पुष्कळ नवीन ज्ञान प्राप्त झालं होतं. मी पुरेपूर बावळट आणि नालायक गृहस्थ होतो आणि मग माझी चोरी होणं ही केव्हाही योग्य अशीच गोष्ट होती. इतकं ज्ञानामृत मला पाजल्यानंतर ही सगळी मंडळी हळूहळू पेंगली आणि घर सामसूम झाल्यासारखं वाटलं. आता दुपारचे 12 वाजायला आले होते. पोटात भूक ओरडत होती. म्हणून मी कावळ्यांसारखी आंघोळ केली आणि वचा वचा 4 घास खाल्ले. मग थोडा वेळ पडावं म्हणून डोळे मिटले, तितक्यात हाक ऐकू आली, अण्णासाहेब, ओ अण्णासाहेब. अण्णासाहेब झक मारून जागे झाले. कोण आहे? मी आपला शामराव. कोण बुवा शामराव? असं म्हणून मी पांघरून डोक्यावरनं काढून बघितलं. बाहेर एक शिडशिडीत अंगाचा चपट्या नाकाचा माणूस दिसला. मी उठून बघतो तो दात विचकूनच मला म्हणाला, मी पलीकडच्या गल्लीत राहतो. हा बरं मग? नाही, तुमच्या घरी चोरी झाल्याचं कळलं म्हणून चौकशी करायला आलो होतो आपल्या सहज. होय, झाली माझ्या घरी चोरी. मग तुमची काही तक्रार आहे का? मी रागारागाने म्हणालो. नाही नाही, तक्रार कसली म्हणा, पण कशी काय हो झाली चोरी? झाली अशीच. 100 चोर आले होते. तोफ लावून त्यांनी भिंतीला भगदाड पाडलं आणि केली चोरी. झालं ना तुमचं काम? चालू लागा बरं आता. हो हो झालंच म्हणायचं असं म्हणून तो माणूस पळत पळत माडीवर गेला आणि खाली आला. काही नाही, भिंत बघून आलो असं म्हणाला आणि दरवाजा बाहेर पडून दिसेनासा झाला. हुश्शा करत मी डोळे मिटून घेतले. तितक्यात पुन्हा हाक ऐकू आली, अण्णा, अरे अण्णा. हा आवाज तर माझे परमस्नेही बाळासाहेब यांचा होता. ओ आलो आलो असं म्हणून मी तडकन उठलो आणि त्यांना सामोरा जाऊन उभा राहिलो. चोरी कशी काय झाली हेच विचारायला आलात ना तुम्ही? चोरी नाही बुवा, मी तर आपलं सहज आलो होतो. मला नाही बुवा चोरी बिरीचं काही माहिती. म्हणजे ही चोरी केव्हा झाली बुवा? अगदी लांब जीभ काढत आश्चर्याने त्यांनी विचारलं. झाली काल रात्री. पण ती कशी काय? आता काही माझी सुटका नव्हती. मग काल रात्री घडलेला सगळा रोमहर्षक प्रसंग मी बाळासाहेबांना समजावून सांगितला आणि ती ऐतिहासिक भिंतही त्यांना दाखवली. चहा दिला, पान तंबाखू दिला आणि त्यांना वाटेला लावलं. तोच माझ्या ध्यानात आलं की आपल्या घरासमोर तुफान गर्दी जमलेली आहे. हा काय प्रकार आहे म्हणून मी चौकशी केली. तेवढ्यात मला समजलं की माझ्या घरी चोरी झाल्याची वार्ता ही गावभर पसरली होती आणि सारी मंडळी माझ्या दाराशी जमली होती. हे बघितल्यावर मात्र माझे धाबे दणाणले. ह्या लोकांना नीट उत्तर देण्याखेरीज आता गत नाही हे माझ्या ध्यानात आलं आणि आता काय करावं म्हणून मी दाढी खाजवू लागलो.
दुपारपर्यंत माझ्या घरी घडलेल्या चोरीची वार्ता ही अख्ख्या गावभर झाली होती आणि माणसांचे लोटच लोट माझ्या घराकडे पाहत येत होते. लोकांची सारखी रीघच लागल्यामुळे गर्दीचा बंदोबस्त करण्यासाठी मी पोलिसांना बोलवणं काढलं. ते येईपर्यंत घराभोवती जत्रेचे स्वरूप प्राप्त झालं होतं. बंदोबस्ताला आलेल्या पोलिसांनी आपली कामगिरी चोख बजावली. आलेल्या माणसांची त्यांनी बायका आणि पुरुष अशी वाटणी केली आणि 2 रांगा लावल्या. पुरुषांच्या रांगेला मी आणि स्त्रियांच्या रांगेला माझी बायको अशी पाळीपाळीला भेटू लागलो. सगळी हकीकत सांगू लागलो. माडीवर भिंतीपाशी मुलाला मुद्दाम उभं केलं. चोरीची हकीकत सांगून झाली की माणसांना तसंच रांगेनं माडीवर न्यायचं, त्यांना भिंत दाखवायची, त्या छिद्रांना आर पार फिरवून आणायचं आणि मग पुन्हा रस्त्यावर नीट सोडायचं, अशी अतिशय सूत्रबद्ध योजना आखण्यात आली. सगळा कार्यक्रम आटपून काही माणसं माझ्या बैठकीत येऊन बसू लागल्यामुळे त्यांना चहा फराळाची व्यवस्था करणं ही मला भागच पडलं. करणारी अशी घरात एकच बायको, तिला एकटीला सगळं सांभाळणं जमेना. मग एक खास आचारीही नेमावा लागला. रात्री 12 वाजेपर्यंत जागत बसून देखील रस्त्यावरची गर्दी हटेनाशी झाल्यामुळे ह्या सगळ्यांना दुसऱ्या दिवशी सकाळी यायला सांगितलं आणि दार लावून घेतलं. बंदोबस्ताला आलेल्या पोलिसांना दुसऱ्या दिवशी सकाळी लगेच रांग लावायच्या कामाला लागायचं होतं. त्यामुळे रात्रीपुरतं परत जाणं हे त्यांना प्रशस्त वाटेना, म्हणून ते दोघंही माझ्याच घरी जेवले आणि झोपले. रात्री ज्यांचा नंबर हुकला होता ते लोक घरी गेलेच नाहीत. सकाळी तरी आपला नंबर लागावा म्हणून ते रस्त्यावरच ओळीनं पथाऱ्या अंथरून झोपले. त्यामुळे पहाटे उठून ताबडतोब मला त्यांच्या प्रातः विधीची, तोंड धुण्याची व चहा पाण्याची सोय करावी लागली. मग पुढे 2 दिवस अखंडपणे हा कार्यक्रम चालू राहिला. 3ऱ्या दिवशी बोलून बोलून माझं तोंड दुखू लागलं. पुढे तर मला बोलताही येईना, घसा बसला. तेव्हा मी कागद घेऊन त्याच्यावर चोरीचं अथपासून इथपर्यंत सर्व मजकूर लिहिला आणि संभाव्य शंकांची उत्तरं लिहून तो एका पुठ्ठ्यावर चिकटवून खिळ्याला लावून ठेवला. जो येईल त्याला वाचायला देऊ लागलो. खुणेनच मान वर करून माडीवर जा असं सांगू लागलो. दरम्यान मी एकदा फौजदार साहेबांकडे जाऊन आलो. फौजदार साहेब नेहमीप्रमाणे आपल्या लाडक्या मिशांना गोंजारत खुर्चीवर बसलेले होते. त्यांच्या मिशा इतक्या झुपकेदार आणि सुबक होत्या ना की कोणालाही भीती वाटावी. त्या मिशा कुठल्याही घरात अडकवून ठेवल्या असत्या तर त्या घरात तर चोरी व्हायचीच नाही असा एक अतिशय चाणाक्ष विचारही माझ्या मनात येऊन गेला. मी आलेला पाहून ते म्हणाले, हा काय लागला का काही तपास पुढे? ह्या प्रश्नाचं उत्तर देणं मला बरंच कठीण गेलं, कारण हा प्रश्न वास्तविक मी त्यांना विचारायचा अशा कल्पनेनं मी आलो होतो. परंतु त्यांनीच मला तो प्रश्न विचारल्यावर बोलण्यासारखं काही राहिलंच नाही. मी मुकाट्यानं मान हलवली. ते बघून ते विचारत पडले. म्हणाले, असं कसं सांगता काहीच तपास लागला नाही म्हणून? आम्ही काय करायचं मग? हे त्यांचं म्हणणं खरंच होतं. तक्रार करणाऱ्या माणसांनी स्वतःच तपास करणं आवश्यक आहे. इथे पोलिसांचं काय काम? गुन्हेगाराला शिक्षा करणं इतकं फार फार ते करतील. उठल्या सुटल्या प्रत्येकाच्या कामात पोलीस लक्ष घालू लागले म्हणजे आटपलंच. म्हणजे हा त्यांचा रोजचा उद्योग होऊन बसेल. सरकारी माणसांनी अशा निष्कारण भुंगे पाठीमागे लावून घ्यायचे तर काम कसं चालेल? या विचारात मी म्हणालो, साहेब माझं ना चुकलंच ते. मी स्वतःच तपास करायला पाहिजे होता खरं. हा आत्ता कसं बोलल्या? मला आपलं उगीच वाटलं. काय तुम्ही तपास करणार म्हणून? छे भलतच काहीतरी. आता मी स्वतःच उद्योगाला लागतो. शाबास, ह्याला म्हणतात हिंमत. तपास लागला तर तुमच्याकडे येतो. अरे लावालच, चोराला पकडून आणा इकडे ठाण्यावर, मग आम्ही बघतो पुढचं काय ते. बरं आहे असं म्हणून मी त्यांना नमस्कार केला आणि घरी आलो. बघतो तर घरासमोरची गर्दी कमी तर झाली नव्हतीच, उलट ती अजून वाढली होती. हा काय प्रकार आहे सगळा? मी बायकोला विचारलं. कसला प्रकार? पुन्हाही तोबा गर्दी? चोरीला आता 2-3 दिवस झाले ना. शिवाय तुम्ही आत्ताच फौजदारांकडेही जाऊन आलात ना. हा मग पुढे काय झालं ते विचारायला पुन्हा पहिले लोक यायला लागले. त्यांची निराळी रांग करा मी सांगितलं. आणि तपास चालू आहे, अजून विशेष काही हाती लागलेला नाही अशी पाटी भिंतीवर लावून टाका. घराबाहेर हाऊसफुलचा बोर्ड लावून टाका. असं म्हणून मी आतल्या खोलीत निघून गेलो. मी बाहेर नसलो तरी लोकांचं मुळीच काही अडत नव्हतं. त्यांचं काम अगदी व्यवस्थित सुरू होतं. ते शिस्तीनं आत येत होते, पाठीवरचा मजकूर वाचत होते आणि माडीवर जाऊन पुन्हा उतरत होते. माझं बोलणं ऐकून ऐकून पोलिसांच्या जिभाही अगदी चोख तयार झाल्या होत्या. त्यामुळे लोकांच्या शंकांचे समाधान करण्याचं काम तेही अगदी आस्थेवाईकपणे करत होते. मी आता जाऊन टपाल फोडलं, वर्तमानपत्र वाचले. वर्तमानपत्रात आमच्या घरातल्या चोरीची बातमी होतीच.
टपालात बहुतेक पत्र ही नातेवाईकांची होती. सगळ्या पत्रातून तुमच्या घरी चोरी झाल्याचे वर्तमानपत्रात वाचले अशी सुरुवात होती. समक्ष येत आहोत, काळजी करू नये हा मजकूर होता. पत्राव्यतिरिक्त 4-2 ताराही होत्या. समक्ष येत आहोत तोपर्यंत भीतीचा भूक वाजवू नये अशी सगळ्या तारांमधनं आगाऊ सूचना देण्यात आली होती. आश्वासन दिल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत सगळे नातेवाईक सहकुटुंब येऊन दाखल झाले. चुलत भाऊ, चुलत आत्ते भाऊ, मावस भाऊ, आत्ते मावस भाऊ, मामे आत्ते भाऊ, मावस आत्ते भाऊ, आई वडील, सासू सासरे, मेहुणे मेहुण्या, साडू इतर सारेच जवळचे नातेवाईक येऊन पोहोचले. त्यामुळे माझ्या घराला एखाद्या लग्न घराचं स्वरूप आलं. मी भेटल्यावर प्रत्येकाने अगदी काळजीच्या स्वरात विचारलं, काही विशेष नाही ना गेलं? छे काहीच विशेष नाही, मी अगदी शांतपणे म्हणालो. फक्त सोनं नाणं, चांदीची भांडी, ठेवणीतले कपडे. हा मग हरकत नाही. फार मारहाण नाही ना झाली? फारशी नाही, पण तरी किती 100-150 चोर आले होते. प्रत्येकाने माझा गालगुच्चा घेतला आणि माझ्या बायकोच्या डोक्यावर एक टापली मारली. बस इतकंच, जास्त नाही. हा मग हरकत नाही. एवढा प्रेमळ प्रतिसंवाद झाल्यावर पाहुणे मंडळी हिंडायला बाहेर पडली आणि मी त्यांची जेवणाची व्यवस्था करण्यात गुंतलो. नाही म्हटलं तरी 50-500 मंडळी आलेली होती. त्यामुळे घरात गर्दी तर वाटत होतीच. अनायसे खर्च होत आहेत, तर ह्या गडबडीत पोराचीच मुंज आटपून ठेवू म्हटलं मी. आता इतका धूर्तपणाचा विचार माझ्या मनात आला, पण मी तो बोलून दाखवल्यावर सगळ्यांनीच त्याला मोडता घातला. हा दुःखाचा प्रसंग आहे. आम्ही तुमचं सांत्वन करण्यासाठी आलो आहोत. अशा वेळी मुंजीसारखी मंगल गोष्ट नको असं म्हणून सर्वांनीच तो विचार हाणून पाडला. पण माझं सांत्वन करण्यासाठी आलेली ही मंडळी 8 दिवस झाले तरी हलेच ना. ते पाहून मला खरोखरच सांत्वनाची गरज वाटू लागली. माझ्या डोळ्यातलं पाणीच खळेना. 8 दिवसात मला 400-500 रुपये खर्च आला होता. ही मंडळी आणखी 8 दिवस राहिली तर खर्चाचा आकडा हा चोरीच्या आकड्यापेक्षा अधिक डौलदार दिसू लागेल अशी धास्ती मला वाटू लागली. उसनमार करण्यासाठी घराबाहेर पडल्याबरोबर लोक मला गराडा घालत आणि पुढे काय झालं असा प्रश्न अत्यंत आपुलकीने विचारू लागले. याचीही मला खात्री होती. आणि मग 4-2 तास तरी सुटका नव्हती. अजून आमच्या घरासमोरची गर्दी फारशी हटलेली नव्हती. लोक येत जात होतेच आणि माडीवर येण्या जाण्यामुळे माडीचा जिनाही पडायच्या बेतात आलेला होता. अशा स्थितीत काय करावं ह्या विचाराने मला रात्रंदिवस घेरलं. 24 तास मी विचार करू लागलो, काळजीनं सुकू लागलो. आपली उद्ध्वस्त झालेली शांतता, खाजगी जीवन पुन्हा आपल्याला केव्हा मिळेल ह्याच्या चिंतेत पडलो. दिवसामागून दिवस चालले होते, पण काहीच उपाय सुचेना. अखेर एक दिवस माझ्या डोक्यात एक अतिशय धाडसी विचार आला. या सगळ्या कटकटीतून सुटण्याचा तो एकच मार्ग दिसू लागला. खूप विचार केला आणि शेवटी तो मार्ग मी पत्करला. एका अपरात्री मी हळूच उठलो, हातात कुडळ घेतली, शेजाऱ्याच्या भिंतीला प्रचंड मोठं भगदाड पाडलं आणि मग मी त्या घरात जाऊन बेडरपणे घुसून चोरी केली. मग मात्र आमच्या घरातले पाहुणे हल्ले. आमच्या दाराशी लागलेली लोकांची रांग शेजारच्या घरी लागली आणि माझी शांतता ही पूर्ववत झाली. माझं घर निर्मळ झालं आणि हीच माझ्या आयुष्यातली पहिली चोरी.